शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रोकिसनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, काल आपल्या या डाळिंब बागेची छाटणी पूर्ण झालेली आहे आणि छाटणी झाल्याबरोबरच जे काही छाटणीचं मटेरियल निघालेलं होतं, जे काही काड्या आपण छाटणी करताना काढलेल्या होत्या, तर या सगळ्या अशा पद्धतीने आपण डाळिंब बागेच्या मधोमध आपण गोळा करून घेतलेला आहे. आपण इकडे बघू शकता अजून हे काटे गोळा करण्याचं काम आपल्या या ठिकाणी चालू आहे. तर हे आपल्याला का गोळा करायचं आहे की आपल्याला क्लीन ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस आपल्याला आपल्या डाळिंब बागेमध्ये करायचे आहे, जेणेकरून जेवढे आपण स्वच्छता डाळिंब बागेमध्ये ठेवणार आहोत तेवढं आपल्याला पुढे जाऊन रोगराई आपल्याला कंट्रोल करण्यासाठी मदत होणार आहे. मग ते बुरशीजन्य डाग असेल, तेलकट डाग असेल किंवा किडी असतील, हे सगळं कंट्रोल करण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. त्यामुळे आपल्याला छाटणी झाल्याबरोबर जे काही छाटणीचं वेस्ट मटेरियल आपल्याला निघणार आहे तर ते सगळं अशा पद्धतीने आपल्याला दोघं लाईनींच्या मध्ये गोळा करून घ्यायचं आहे. आणि आपण इकडे बघू शकता की ट्रॅक्टरच्या सहाय्याने हे सगळं जे काही वेस्ट मटेरियल आपलं बाहेर निघालेलं आहे तर हे सगळं आपण बागेच्या बाहेर नेऊन आपण जाळून टाकणार आहोत, जेणेकरून कुठलीही रोगराई डाळिंब बागेमध्ये राहणार नाही आणि क्लीन ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस करण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. आपणही आपल्या डाळिंब बागेमध्ये अशा क्लीन ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस करता का ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.